चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर खूपच जास्त बाहेर वळतोय. बीट झाला बॅटर. इथे मात्र पाहतोय आपण रमेश. धावसंख्या स्थिर पाहतोय आपण. षटकार दिल्यानंतर मात्र अजून एकदा कमबॅक केलंय. 5 बॉलवरती फक्त 7 धावा करतोय. 1 विकेट प्राप्त करतोय. धावसंख्या 29 वर थांबलेली आहे. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना या बॉलवरती एक सिंगल येते. तिन्ही षटकाची समाप्ती. धावसंख्या जर पाहिली आपण 30 धावा धावफलकावरती आहेत. यस, यानंतर जो संघ जिंकेल तो गोडसे टीमच्या विरुद्ध फाईट करेल. तर अंतिम षटक टाकण्यासाठी सोमनाथ आलंय. इथून मात्र आक्रमण करावं लागेल. आता मात्र बॅटरमध्ये आपण विनोद. एक बॉलचा सामना केलाय. एका धावसंख्येवर आहे. हा बॉल पाहतोय आपण. चांगला बॉल होता. आपटी दिली होती. 1 फॉर 1 बाउन्सर पाहतोय आपण. चांगला बॉल. पण एवढा अकूट टप्प्याचा नव्हता. टप्पा आपल्यानंतर थोडासा अनिश्चित उसळी प्राप्त केली होती. याच पाहता चांगला पुलचा फटका पाहतोय आपण. खराब क्षेत्ररक्षण नाही होत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि या बॉलवरती फक्त आली एक सिंगल. इथे मात्र कम्प्लीट. आता मात्र स्ट्राईकला असेल विनोदला. मात्र येणाऱ्या 4 बॉलमध्ये 2 ते 3 मोठे फटके मारणं गरजेचं राहील. हा बॉल परत टाकावा लागेल. डाव्या खूपच बाहेर. पंचांच्या दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा आलाय. टीमची धावसंख्या जर पहिले आता मात्र 32 वर पोहोचते. क्षेत्ररक्षण जर विचार केला पण तर ऑनसाईडकडे खूप चांगलं क्षेत्ररक्षण लावलं गेलं. मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, बाउंड्री, बॅकवर्ड स्कोर लेग आणि फायनली एक सर्कलच्या आतमध्ये आहे. टॉपसाईडकडे जर पाहिलं आपण एक थर्डमॅन एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये. यावेळेस पात्र फटका चांगला नाहीये. फटका फसलाय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक झेल टेपू शकणार नाहीये. आणि त्यापूर्वी मात्र विनोद या बॉलवरती 2 धावा कंप्लीट करतोय. धावसंख्या पाहतोय आपण 34. सज्ज होताना बॉलर पाहतोय आपण. परत एक चांगला बॉल आहे. हलक्या हाताने फक्त चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहज दुसरी धाव कंप्लीट होणार नाहीये. एक धाव आणि या धावचीच्या स्वरूपात बॅटर होतोय. बाद धावसंख्या जर पहिले आपण 35 धावा धावपलकावरती आहे. येणारे काही बॉलचा खेळ बाकी पाहतोय आपण.
40+ चे खेळाडू फुल एन्जॉय करतात. त्यामध्ये नरेंद्र दादा पाहतोय आपण, विनोद बगली, रोशन फुल एन्जॉय करताना. गोविंद नवीन बॅटर गेलाय खेळपट्टीवर पाहतोय आपण. स्ट्राईकला आहे विनोद. परत एकदा हा चुकीचा फटका आहे. विकेट किपर स्वतः खाली आहे, झेल टिपल्या गेलं आणि विनोद परत एकदा निराश केला आपल्या टीमला. परतीचा प्रवास करावा लागेल. धक्के पे धक्का बसलाय तो म्हणजे 5वा. चांगला बॉल पाहतोय आपण आणि अजून एका बॅटरला इथं मात्र यस. तर याच बरोबर पाहतोय की आपण इनिंग समाप्त झालेले. आपण जो टार्गेट पाहतोय 35 धावा आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 36 धावांचं आव्हान आहे. व्यासपीठावर काही प्रमुख लाटके मान्यवर ते आपण येतोची स्वागत सन्मान करून घेऊया. सर्वप्रथम पाहतोय आपण लाखिवली गावाचं एक मोठं व्यक्तिमत्व, गोल्डन मॅन फॉर ऑफ लाखिवली सुमित पाटील दादाचा आपण येतोची स्वागत आणि सन्मान करणार आहोत. आणि दादा आपण समोर यायचा आणि हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. चेतन पठारे, सॉरी पठारे फक्त माहिती आहे, नाव माहीत नाही आहे. चेतन दादा यांचे शुभ हस्ते आपण स्वागत करताना पाहतोय आपण सुमित पाटील गोल्डन मॅन फॉर ऑफ लाखिवली. नेहमी चांगलं योगदान असतो. तसेच व्यासपीठावर पाहतोय आपण टेंबोली गावाचं मोठं, लाखिवली गावाचं मोठं प्रेम आहे. प्रमोद गोराटकर साहेब सुद्धा व्यासपीठावर आहेत, त्याचं सुद्धा आपण येतोची स्वागत आणि सन्मान करून घेऊया. आणि प्रमोद गोराटकर साहेब हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. एक छोटासा ब्रेक, जाऊया डीजेकडे, ऐकूया मधुर संगीत. झालेलं आहे. उपाध्यक्ष मी आदरणीय पंढरीनाथ दादा भोई यांना विनंती करीन की दादा आपण व्यासपीठावर राहायचे, ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो आपण दमण दौऱ्यावर एका दिवसाचं जेवण त्यांच्या माध्यमातून त्यांनी जाहीर केलेलं आहे. असे आमचे एक दानशूर व्यक्तिमत्व पंढरी दादा, आपल्याला विनंती असेल आयोजकाच्या माध्यमातून की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आज मात्र गटातून जर विचार केला आपण सर्वात मोठा संघ कुठला असेल तो जयंबे टेमगरपाडा. दर्शन नाईक यांचं जर आगमन झालं असेल दर्शिव आपण सुद्धा यायचं आहे. पंढरी दादा या आपण व्यासपीठावर. एक मोठं व्यक्तिमत्व दादांचं नेहमीच पाहतोय आपण आणि ओरिजिनल 40+ संघटनेवर मोठं प्रेम दाखवलंय. दमण दौऱ्यावर जेव्हा
ही असोसिएशन जाईल तिथं मात्र एका दिवसाचं अन्नदान ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे असे एक दानशूर राजा पंढरी भोईर साहेबांचं शुभ आगमन होताना आपण पाहतोय. वेलकम दादा, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. टेंबोलीच्या कुठल्याही बॅटरने जर षटकाराची हॅट्रिक कंप्लीट केली तर सुमित पाटील गोल्डन मॅन फ्रॉम लाखिवली यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. मित्रांनो, आपण ओरिजिनल फुटबॉल संघटना माझ्यात ही स्पर्धा संपल्यानंतर लगेच 28 आणि 1ला गावदी बादोड बीचा शो पाहायला विसरू नका. त्यानंतर 7 आणि 8 तारीखला पंढरीदादा आणि ऑल जॅम्बी टिमगरपाडा यांच्या माध्यमातून बिग शो पाहायला विसरू नका. त्यानंतर थेट दमन दौरा आणि आकर्षण जे ठरलंय पंढरीदादा आपल्या माहितीसाठी सांगतोय की जेवढे पण आपले संघ आहेत त्या संघासाठी संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगेसाहेब यांच्याकडून राहण्याची 3 दिवस व्यवस्था त्यांनी केलेली आहे प्रत्येक टीमला. आणि खूप मोठे दानशूर व्यक्ती सुद्धा त्या दौऱ्यासाठी त्यांनी हातभार लावलेले आहे. एक उत्तम उदाहरण पंढरीदादा, विजय पाटील असो, शरद दादा असो. पहिल्याच बॉलवरती उडवलाय हा फटका, अतिशय सुरेख आहे. पंच काय सांगतील, आलाय हा षटकार. वा भाई वा, काय शॉट केलाय. तर निश्चित व्यासपीठावर आमचे आदरणीय गोल्डन मॅन फ्रॉम लाखविली गावाचा सुमित पाटील साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला एक मोलाचं योगदान मिळालेलं आहे. दादाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. या आगे सुतार साहेब या व्यासपीठावर सापे टीमचं आगमन झालेलं आहे. खूप मोठं या दादा या. सज्ज होताना पाहतोय आपण. यावेळेस पात्र हा फटका ऑन द राईटचा चांगला फटका आहे. जागा बनवून क्लास कव्हरच्या वरतून हा फटका खेळलाय. 1 धाव पूर्ण आणि तोपर्यंत मात्र 2 धावाची सहज संधी निर्माण झाली होती. 2 धावा कंप्लीट करतोय बॉलवर. आता मात्र धावसंख्या पाहतोय 8 धावा, म्हणजे शॉर्टकट मध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय मुकेश नांदुरकर. चांगलं खेळाडू सुद्धा आहे आणि दादाच व्यक्तिमत्व लय भारी आहे मुकेश दादा. याच पाहता परत एकदा फाईन फटका, क्षेत्रक्षला बीट केलंय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. आलाय अजून एक चौकार. काय दमदार सुरुवात पाहतोय पण पहिल्या 3 चेंडूवर तब्बल धावा आल्या त्या 12. त्यामधून एक षटकार एक चौकार आलाय मुकेशच्या बॅटमधून. अतिशय जबरदस्त.
36चं आव्हान आहे. असं वाटतं की ज्या प्रकारे बॅटिंग करतोय 60चं आव्हान आहे का, त्या प्रकारे एक विस्फोटक का बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण मुकेश या बॅटरकडून. वेलकम. लाखोली गावाचे समाजसेवक आणि एक चांगलं व्यक्तिमत्व, आदर्श व्यक्तिमत्व असे अरुणदादा पाटील साहेबांचं शुभ आगमन झालंय व्यासपीठावर. आणि काय क्लास फटका खेळलाय, स्लॉग स्वीप, स्कोरलेगच्या आवरतून षटकार. नुकतंच जी स्पर्धा संपन्न झाली होती आमनेपाडा इथं, त्या स्पर्धेतल्या क्षणाची आठवण झाली मला उल्लेख केलेल्या बॉल नंतर. ओहो, अजून एक धमाका, वा भाई वा, ग्रेट शॉट, स्विंग केलंय चेंडूला मिडविकेटच्या वरतून, ठोकलंय षटकार. धन्यवाद डीजे. जो उल्लेख करायचा होता तो म्हणजे व्यासपीठावर पाहतोय आपण स्टायलिस्ट बॅटर नंबर 1 डावखुरा जर बॅटिंगचा विचार केला असोसिएशनमध्ये संतोष सुतार आमच्या सोबत आहे. आणि गोडसे विरुद्ध सामना तो आठवला. 21 धावांची आवश्यकता असताना काय धमाल आणि कमाल बॅटिंग केली होती. वेलकम संतोष दादा, स्वागत आहे आपल्या व्यासपीठावर. आता मात्र हॅट्रिक कंप्लीट जर केली तर सुमित पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे, तो रिस्क घेणारच आहे. मुकेश इथं बॅटर आणि घेतलाय, पण परफेक्ट फटका टायमिंग करता आला नाही. चेंडू मात्र अडवल्या गेलं, थोडंसं फंबलिंग पाहायला मिळते, पण एक धाव की 2 आणि 2 धावा इथं मात्र कंप्लीट केल्या जाईल. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः षटकाराचा व्यापारी व्यापारी बनलाय मुकेश नावाचा बॅटर. का कमालीचं बॅटिंग करतोय. धावा त्या तब्बल 26 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. चला, सागर इलेव्हन गोडसे टीमचा कॅप्टन, आपण टॉस बॉक्समध्ये लगेच या. स्वागत आणि सत्कारकडे आपण वळणार आहोत. मी आदरणीय विनोददादा बगली यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण उपाध्यक्ष पंढरी भोईर दादांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे, आणि हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. दादा, सत्कार होताना पत्ते आपण विद्यमान उपाध्यक्ष आणि जयंबे टेमगर पाडा टीमची सर्वेसर्वा पंढरी भोईर साहेबांचं एक मोठं धाबा आहे मित्रांनो. एक चांगले व्यक्तिमत्व आणि दमन दौऱ्यासाठी त्याच्या माध्यमातून अन्नदान म्हणजे एका दिवसाचं जेवण संपूर्ण टीमला त्यांच्या माध्यमातून देणारा, सोबतच विजय पाटील उपाध्यक्ष शरद दादा यांच्या माध्यमातून या 3 स्टार कडून दमन दौऱ्यासाठी एका दिवसाची मेजवानी आहे. आडव्याटण्या फटका प्लेट ऑन झालाय. पहिला गडी बाद, जिथं मात्र जिथं असं वाटलं होतं की स्ट्राईक रोटेट करून मुकेशला पाचारण करेल, पण स्वतः षटका ठोकण्याच्या नादामध्ये प्ले डाऊन झालंय आणि धक्का बसलाय पहिला टेंबोली टीमला. आणि सामना कोणासोबत आहे, जयंबी टेमगरपाडा, विचार करा, गावदेवी भादवड बी. ओहो माय गॉड, एकाच गावातले 2 संघ, भादवड आणि टेमगरपाडा, म्हणजे एकच गाव गणल्या जातोय. लीग जेव्हा असते टेमगरपाडा भादवड लीग असते, ती माझ्या सोबतच खेळल्या जातात, आणि त्या 2 टीममध्ये पहिल्याच वेळेस या असोसिएशनमधून आमने सामने पाहायला मिळेल. नवीन बॅटर जयहिंद आलाय खेळपट्टीवर.
आणि हा आला चौकार. धावसंख्या पाहतोय आपण 30. इथून फक्त आणि फक्त 6 धावेची आवश्यकता आहे. किती बॉलमध्ये सामना फिनिश करेल टेंबोली संघ. चला विनोद दादा पण प्लेअर ऑफ द मॅचचे पुरस्कार सुद्धा काढून ठेवायचे आहेत. आणि इथं मात्र वाईट अतिरिक्त आल्या 2 धावा. परत एकदा पाहतोय 4 धावेची आवश्यकता. विजय फटका या बॉलवरती कंप्लीट करेल काय मुकेश नांदुरकर. मी जसा गोळसीचा उल्लेख केला होता तसेच उल्लेख करेन टेंबोली गावाचं. काय संघ आहे, युवा संघ पाहतोय आपण. प्रतीक पाटील सारखा एक चांगला खेळाडू या गावामधून उदयास आला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. टॉप एज विकेट किपर चेंडू खाली. झेल कंप्लीट. मात्र जो वादळ होता तो शांत झालाय. पण टीमला विजयाजवळ आणून ठेवलंय मुकेश. हा होतोय बाद. मॅच साठी ट्रॉफी दिलेली आहेत असे आमचे अरुण पाटील. यस 4 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी टेंबोली टीमला. हनुमान टेंबोली टीमचं चांगलं प्रदर्शन पाहता पण सामन्यामध्ये प्रथम बॉलिंग अटॅक त्यानंतर मात्र बॅटिंग कमालीची पाहायला मिळाली. चांगला बॉल तेवढा छानसा फटका. छोट्या बॅटचा वापर केला होता. पुश केले चेंडूला आणि त्या दरम्यान मात्र संधी निर्माण झाली. थोडासा फंबलिंग संजय बजाज यांच्याकडून आणि 2 धावा कंप्लीट. या बॉलवरती 2 धावेची अजून आवश्यकता असेल जय हनुमान टेंबोली टीमला हा सामना जिंकण्यासाठी. तर संदीप गोराटकर यांनी जर षटकार मारला तर सुमित पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. आणि आलाय 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 हा गगनवेदी आणि विजय संपादन करणारा हा मेगा षटकार. वा भाई वा, काय अनुमान लावलाय दादानी. आणि टेंबोली टीमला दोन्ही टीमचे कॅप्टन. सामना फक्त 3 षटकाचा आहे आणि 3 षटकामध्ये मला वाटतं की 1 षटक पॉवर प्ले राहीलच. जे रूल आहेत असोसिएशनचे त्याच रूलनुसार तुम्हाला खेळाडू उतरावे लागेल. मुकेश दा या प्लेअर ऑफ द मॅच. टेंबोली आपण फक्त 2 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. त्यानंतर क्षेत्रक्षण लावून घ्यायचे कारण की आपल्याजवळ वेळ कमी आहे दादा. प्लेअर ऑफ द मॅच मुकेश नांदुरकर या आपण. जे 5 प्लेअर ऑफ द मॅच साठी पुरस्कार आहेत त्यामध्ये विचार केला आपण. मी अरुण दादा यांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते आपण दिनेश यादव आणि अंजन गुप्ता यांनी पुरस्कार की ट्रॉफी द्यायची आहे. संदीप गोराटकर आपण सुद्धा यायचं आहे. आणि षटकासाठी 500 रुपये होते. ही
दिनेश यादव आणि इंजन गुप्ता यांच्या माध्यमातून स्पॉन्सर ट्रॉफी स्वीकारताना मुकेश. त्यानंतर कोल्ड्रिंक्स पाहतोय आपण लाखिवली गावाची एवन जोडी वैभव पाटील आणि हर्ष पाटील यांच्याकडून हेल्स आणि हे कोल्ड्रिंक्स मी सुमित दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हे 2 कोल्ड्रिंक्स द्यायचे आहेत, एक हेल्स पण द्यायचं आहे, कारण की एवन जोडीकडून हे कोल्ड्रिंक्स आहेत हर्ष पाटील आणि वैभव पाटील यांच्याकडून. त्यानंतर अजून एक कोल्ड्रिंक्स पाहतोय आपण मोहित योगेश ऋतिक 3 स्टार ऑफ लाखिवली यांच्या माध्यमातून. योगेश शेलके दादांना विनंती असेल की आपण ही कोल्ड्रिंक द्यायची आहे. त्यानंतर कॅप आकाश पाटील दादांनी आम्हाला पुरस्कृत केलेला आहे आणि कॅप आपण नितेश दादा या पण समोर ही कॅप द्यायची आकाश पाटील दादांनी पुरस्कृत केलेली. संजय बजागे साहेब आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि टीमचे 1000 रुपये देऊया आपण मुके दादा याला. आणि त्यानंतर मात्र संतोष गोराडकरचा जो फटका विजय षटकार ठरलाय संदीप गोराडकर यांना आपण देऊया रोख रक्कम. सुमित पाटील साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपये. तर स्वागत आणि सत्काराकडे वळणार आहोत आपण. मी परत एकदा हरिचंद पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण 40+ संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आणि चांगलं व्यक्तिमत्व संजय बजागे साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे आणि